Hello friends, next topic is specific heat capacity. एखाद्या गॅसशी रिलेटेड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय आहे त्याचं मीनिंग आपण ह्या आर्टिकलमध्ये पाहणार आहोत. तर वी नो दॅट अगदी बेसिक गोष्ट आहे. वेन द टेम्परेचर ऑफ एनी गॅस इज इन्क्रीज, एखाद्या गॅसचं आपण टेम्परेचर काय करतोय, रेजअप केलं किंवा वाढलं. इवन अ स्मॉल राईज कॉजेस कन्सिडरेबल चेंज इन द व्हॉल्यूम अँड प्रेशर. म्हणजे गॅसचं जे टेम्परेचर आहे त्याच्यात आपण अगदी व्हेरी स्मॉल राईजअप झाला म्हणजे 25 ते 26 डिग्री सेंटीग्रेड, 1 डिग्री सेंटीग्रेडनं जरी गॅसचं टेम्परेचर राईजअप झालं तरीसुद्धा गॅसचं जे व्हॉल्यूम आहे किंवा गॅसचं जे प्रेशर आहे त्याच्यामध्ये कन्सिडरेबल चेंज आपण नोटीस करतो किंवा करू शकतो आणि ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. मग देअरफोर टू स्पेसिफिक हीट्स आर डिफाईन्ड. त्यामुळं चेंज कशात होतोय, कन्सिडरेबल चेंज कशात होतोय, व्हॉल्यूममध्ये. कन्सिडरेबल चेंज कशात होतोय, प्रेशरमध्ये. त्यामुळं देअरफोर देर आर टू स्पेसिफिक हीट्स, दोन स्पेसिफिक हीट्स आहेत डिफाईन्ड फॉर गॅसेस. नेमली स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम डिनोटेड बाय CV अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर डिनोटेड बाय CP. Mayer's relation gives an expression that connects the two specific heats. म्हणजे ही जी CV आहे, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ह्या दोन स्पेसिफिक हीटमधलं कनेक्शन आपल्याला कुणाकडच्या थ्रू मिळणार आहे तर मेयर्स रिलेशनच्या थ्रू आपल्याला ते मिळणार. ठीक आहे, बघा आता लेट अस सी मेयर्स रिलेशन. कन्सिडर 1 मोल ऑफ ॲन आयडियल गॅस. काय कन्सिडर करायचं आहे, आयडियल गॅस त्याचा 1 मोल. ठीक आहे, दॅट इज एनक्लोज इन अ सिलेंडर. तो 1 मोल ऑफ गॅस कसा आहे, आयडियल आहे आणि तो काय केला आहे, एका सिलेंडरमध्ये एनक्लोज केलेला आहे. कसा एनक्लोज केला आहे, सिलेंडर कसा आहे आपला, तो सिलेंडर बाय लाईट फ्रिक्शनलेस एअरटाईट पिस्टन. त्या सिलेंडरला पिस्टन आहे, तो पिस्टन कसा आहे, लाईट आहे, लाईट इन वेट आहे, फ्रिक्शनलेस आहे म्हणजे सिलेंडर आणि पिस्टनमध्ये फ्रिक्शन होत नाही आहे आणि एअरटाईट आहे. त्यामुळे गॅस बाहेर पडायची शक्यता नाही आहे. असा आपण एक 1 मोल ऑफ आयडियल गॅस एका सिलेंडरमध्ये एनक्लोज केलेला आहे. त्या सिलेंडरला पिस्टन आहे, तो कसा आहे, लाईट आहे, फ्रिक्शनलेस आहे आणि एअरटाईट आहे. नाऊ लेट P, V अँड T बी द प्रेशर. P म्हणजे प्रेशर, V मीन्स व्हॉल्यूम अँड T फॉर द टेम्परेचर रिस्पेक्टिवली ऑफ द गॅस. इफ द गॅस इज हिटेड, गॅसला आपण काय करतोय, हीट करतोय, सो दॅट इट्स टेम्परेचर रायझेस बाय DT. बघा DT म्हणजे स्मॉल चेंज इन टेम्परेचर ऑर स्मॉल. आता इथं रायझेस असा शब्द दिलेला आहे, आपण गॅस हीट केलाय, हीट केलाय म्हटल्यानंतर नॅचरली रायझअप होणार आहे, स्मॉल टेम्परेचरनी रायझअप, सो DT. बट द व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. ह्या केसमध्ये आपण काय केलेलं आहे, गॅसला हीट करतोय पण त्यावेळेला व्हॉल्यूम काय करतोय, कॉन्स्टंट ठेवतोय. देन अमाऊंट ऑफ द हीट सप्लाइड टू द गॅस DQ1. आपण जी काही हीट सप्लाय करतोय ती काय असणार आहे, DQ1. ती यूज होणार आहे, ती कशासाठी यूज होणार आहे, इज यूज टू इन्क्रीज इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. इंटरनल एनर्जीसाठी ई लेटर असतं DE. ठीक आहे, स्मॉल टेम्परेचर किंवा स्मॉल हीट दिलेली आहे DQ1, त्यामुळं गॅसचं टेम्परेचर आहे ते राईज झालं DT आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे त्यामुळं ती हीट कशासाठी यूज झालेली आहे, इंटरनल एनर्जी इन्क्रीज होण्यासाठी ती हीट यूज झालेली आहे. इंटरनल एनर्जी कुणाची इन्क्रीज झाली आहे तर गॅसची. नाव सिन्स व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज कॉन्स्टंट नो वर्क इज डन इन मुव्हिंग द पिस्टन. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हटल्यानंतर पिस्टन कशाला मूव्ह होईल, नाही मूव्ह होणार. आणि मग हे जे वर्डमधलं स्टेटमेंट आहे ते काय केलेलं आहे, इथे मॅथमॅटिक्समध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. सो जेवढी काही हीट सप्लाय केले ती युटिलाइज झाले कशासाठी, इंटरनल एनर्जी इन्क्रीज होण्यासाठी. देअरफॉर DQ1 इज इक्वल टू D इज इक्वल टू CV इंटू DT. दॅट इज इक्वेशन दिस टेक्स्टबुकमधलंच आहे त्यामुळे त्याचं इक्वेशन नंबर आहे. आणि इथे V स्टँड्स ॲज V व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. वेअर CV इज द मोलर स्पेसिफिक हीट. CV काय आहे, मोलर स्पेसिफिक हीट ऑफ द
गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे. ऑन द अदर हँड, इफ द गॅस इज हिटेड, गॅसला परत हिट केलं आहे टू द सेम टेम्परेचरनीच आपण गॅसला हिट करतोय. पण आता या वेळेला मात्र आपण टेम्परेचर नाही, हे काय कॉन्स्टंट ठेवणार आहे तर प्रेशर. मग अशी तर आधी काय ठेवलं होतं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं होतं. इथं काय करणार आहे, प्रेशर कॉन्स्टंट ठेवणार आहे. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीज. मग ह्या केसमध्ये काय होणार आहे, प्रेशर कॉन्स्टंट ठेवते म्हणून व्हॉल्यूम इन्क्रीज होणार. अँड दॅट व्हॉल्यूम इन्क्रीजेस बाय अन अमाऊंट से dV, small change in the volume dV. The amount of heat supplied to the gas is used to increase internal energy of the gas as well as to move the piston backwards to allow expansion. कारण हीट देतोय, प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम पण इन्क्रीज होणार म्हणल्यानंतर पिस्टन आहे तो मागे जाणार, गॅसचं एक्सपान्शन होणार. सो गॅस एक्सपांड होणार आणि त्या केसमध्ये तिथं काय होणार आहे तर वर्क डन होणार आहे, इंटरनल एनर्जी चेंज होणार आहे. Therefore, the work done to move the piston is given by this formula dW is equal to P dV or P into dV and represented by dQ2 is equal to dE plus dW. म्हणजे D म्हणजे काय, इथं इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी पण झालेलं आहे ॲज वेल ॲज त्याचबरोबर पिस्टनची मुवमेंट झालेली आहे एक्सपान्शन ऑफ द गॅसमुळं, काहीतरी वर्क डन म्हणून ॲडिशन आहे. इट इज इक्वल टू CP dt बिकॉज CP molar specific heat of the gas at constant pressure. But internal energy dE is equal to CV dt. ह्या इक्वेशन वरून मग आता काय करायचंय, डी ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली. Therefore CP dt equal to CV dt plus dW. कारण काय, आपण मेअर्सचं रिलेशन बघतोय ना, आणि मेअर्सच्या रिलेशनमध्ये काय त्याने दिले, स्पेसिफिक हीट जे आहे त्यांचं रिलेशनशिप सांगते म्हणून हा आपण चेंज केलेला आहे. हा चेंज का केला आहे, आपल्याला CP आणि CVचं काय रिलेशनशिप आहे ते फाइंड आउट करायचं आहे म्हणून. मग आता काय बघा परत ते सांगते, dQ2 इज इक्वल टू CP dt आहे म्हणून dQ2च्या ऐवजी काय लिहिलं आहे ते CP dt लिहिलं आहे. डी म्हणजेच काय आहे तर आपला हा DE आहे, CV dt आहे तो इथं लिहिलेला आहे आणि प्लस हा dW. मग आता काय केलं, dt dt सेम आहेत ना, त्यामुळं CV आहे तो इकडे लेफ्ट हँड साईडला घेतला आहे. तर CP मायनस CV इंटू dt इज इक्वल टू वर्क डन dW इज इक्वल टू P डेल्टा V, चेंज इन व्हॉल्यूम होतोय P dV. कारण प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम चेंज होते, गॅस आपला एक्सपांड होते, त्यावेळेला वर्क डन होते. देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू P इंटू dV. पुन्हा PV इज इक्वल टू RT 1 मोल ऑफ गॅससाठी. देअरफॉर P dV इज रिप्लेस्ड बाय R dt बिकॉज प्रेशर कॉन्स्टंट आहे, त्यामुळे इथला जो PV dV आहे तो R dt ने रिप्लेस केलेला आहे. हा dt आणि हा dt कॅन्सल आउट होणार आहे. देअरफॉर CP मायनस CV इज इक्वल टू R, कॅपिटल R. And this is known as Mears relation between CP and CV. काय रिलेशनशिप आहे, CP minus CV is equal to capital R, Mears relation. Relationship between specific molar specific heat at constant pressure and at constant volume. The above relation has been derived assuming that heat energy and mechanical work done आर मेजर्ड इन सेम युनिट्समध्ये. ह्या रिलेशनमध्ये आपण काय केलेलं आहे की जी हीट एनर्जी आहे आणि जे मेकॅनिकल वर्क आहे त्यांचं मेजरमेंट आपण सेम युनिट्समध्ये मेजरमेंट घेतलेले आहेत असं अजम्पशन करून आपण हे रिलेशनशिप डेव्हलप केलेलं आहे. जनरली हीट सप्लाइड इज मेजर्ड इन कॅलरीज अँड वर्क डन इज मेजर्ड इन जूल्स. काय काय आहे बघा, जनरली आपण हीट कशात मेजर करतो, कॅलरीजमध्ये, आणि वर्क डन कशामध्ये मेजर करतो, जूल्समध्ये. देअरफॉर द अबव रिलेशन इज मॉडिफाईड टू, हेच रिलेशन जे आहे ते मॉडिफाय आपण करणार. CP मायनस CV इज इक्वल टू R अपॉन J, कॅपिटल J आहे, वेअर कॅपिटल J इज द मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट येतो. हा मेयर्स रिलेशनचा मॉडिफाईड फॉर्म्युला आहे.
Also Cp is equal to MO into Sp and Cv is equal to MO into Sv. MO म्हणजे काय आहे तर मोलर मास ऑफ द गॅस. MO स्टँड्स फॉर मोलर मास ऑफ द गॅस आणि Sp अँड Sv काय असणार मग स्पेस रिस्पेक्टिव्ह प्रिन्सिपल स्पेसिफिक हिट्स. In many books, Cp and Cv are used to denote principal specific hits. 11th स्टँडर्डमध्ये ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, त्यामुळे इथं त्या डायरेक्टली घेतलेल्या आहेत. ठीक आहे. दच MOSP मायनस म्हणजेच काय केलंय ह्याच्याऐवजी हे रिप्रेझेंट केले बघा. Cp आणि Cv ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये टाकली. देअरफॉर MOSP मायनस MOSV इक्वल टू R अपॉन J. MO जो आहे MO म्हणजे काय मोलर मास ऑफ द गॅस, तो काढला, कॉमन काढला. मग SP मायनस SV इज इक्वल टू M0 हे सॉरी SP मायनस SV इज इक्वल टू R अपॉन MO इंटू J. It is interesting to use law of equipartition of energy and calculate specific heat of the gases. तर आपण हे काढू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द मेर्स रिलेशन रिलेटेड टू स्पेसिफिक हीट. मेर्स रिलेशनने आपल्याला रिलेशनशिप सांगितलेली आहे. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ते काय आहे तर Cp मायनस Cv इज इक्वल टू R. कधी हे होऊ शकतं की जेव्हा आपण आपली हीट एनर्जी आणि मेकॅनिकल वर्क आहे ते सेम युनिट्समध्ये असतील तेव्हा. अदरवाईज जर आपली हीट आहे ती कॅलरीजमध्ये असेल आणि मेकॅनिकल वर्क जर जूलमध्ये असेल तर हे रिलेशनशिप यूज करायचं आहे. ठीक आहे. थँक्यू. एनी सजेशन्स प्लीज कमेंट इन द बॉक्स.